भरारी घेऊया उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी, दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. कारण आज आपण साजरा करत आहोत मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राष्ट्रभाषा गौरव दिन. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. मराठी माझी माती, मराठी माझा अभिमान, जन्मले या माती, हाच माझा स्वाभिमान, हाच माझा स्वाभिमान. आज 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा करीत आहोत. शिवबाची तलवार तळपली, महाराष्ट्र अस्मिता फडकली. शिवबाची तलवार तळपली, महाराष्ट्र अस्मिता फडकली. संतांची आपुलकी आणि मराठी म्हणजेच अवघा महाराष्ट्र. संत ज्ञानेश्वर आपल्या मराठी भाषेबद्दल बोलताना असे म्हणतात की माझ्या मराठी भाषेचे मी कुठल्या शब्दात कौतुक नाही, त्यात इतकी गोड आहे, इतकी मधुर आहे की अमृतालाही सहज जिंकते. भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. शब्दांची साजिरी ओव्या, शब्दांच्या साजिऱ्या ओव्या, मराठाचे गोड गाणी, मराठीची गोड गाणी. मनामनात रुजते भाषा, मनामनात रुजते भाषा, प्रेमाची सुंदर वाणी. संस्कृतीचा दीप उजळतो, संस्कृतीचा दीप उजळतो, ज्ञानाचा नवा दिन. अभिमानाने साजरी करूया मराठी भाषा दिन, मराठी भाषा दिन. अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली. ऋषीमुनी अंथोर तपस्वी कल्याणा. वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. त्यांनी मराठी साहित्यात अमूल्य योगदान दिले. त्यांचा विशाखा, नटसम्राट, वेडात मराठे वीर दौडले सात यासारख्या साहित्य कृतींना मराठी साहित्य समृद्ध केले. त्या आजच्या आधुनिक युगात इंग्रजी आणि इतर भाषांचे महत्त्व वाढले आहे, परंतु याचा अर्थ असा नव्हे की मराठीचे महत्त्व कमी झाले आहे किंवा मराठी मातृभाषेला विसरावे. मराठी दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश तोच आहे की मराठीचा किंवा मराठी भाषेचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. ती मराठी भाषेचे संवर्धन करूया आणि मराठी भाषा टिकवूया. धन्यवाद. आज थोडीशी नाराज आहे. का सांगू? कारण तिच्या बाईने हिला एक गृहपाठ दिला आणि गृहपाठ तर सर्वांना करावाच लागतो. आणि आमच्या या बाईसाहेबांना साहित्य म्हणजे फक्त बाटल्या, चमचे, पुस्तके एवढंच माहीत आहे. पण मी आहे कथा, गोष्ट हे माझं दुसरं नाव. आपली ओळख कशी काय? आजीच्या आईच्या तोंडून ईसापनीती, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा अनेक गोष्टी ऐकत ऐकत तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना. हो, आता आठवलं. आजी लहानपणी कायम उंदीर, कासव, ससा, कोल्हा यांच्या गोष्टी सांगायची. बरं का संपदा, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका फार मोठा. मोठा म्हणजे किती ग? अरे, माझ्यात खूप खूप पात्र असतात. त्यांचा परस्पर अरे मी आणि कविता. आपली तर फार पूर्वीपासून चांगली ओळख आहे. नाही का तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तारासुरात म्हणता? हो, आठवलं. ही आवडते माझं मनापासून शाळा आणि श्रावण मासाची हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता. बघलंस का मला? कोण आहेस ग तू? माझ्याकडे बघ म्हणजे तुला कळेल. अगं, नाटक काही पात्र रचना व चुरचुरीत संवाद व नाट्यमय घटना व प्रसंगामुळे मी मराठी माणसाच्या हृदयात आढळून येते. तू कोण आहेस ग? अगं मी चरित्र. मी एखाद्या थोर व्यक्ती, महत्वाच्या व्यक्तीचा लेखकावर प्रभाव पाडते आणि त्यातूनच त्याच्या आयुष्याची गाथा लेखकाला लिहिण्यास प्रेरणा मिळते आणि त्यातून कुटुंब
1. चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात लेखकाने केलेलं वर्णन. तर मी म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या जीवन प्रवासात तटस्थपणे केलेलं वर्णन. लक्ष्मण गायकवाड हे माझे गाजलेले लेखक. ती शेवटला ताई उभी आहे ती कोण आहे? ती माझ्याशी बोलणार नाही का? का नाही बोलणार? जरूर बोलेल. अरे मीच तुला दूर दूरच्या गावी देशी पोहोचवणार ना. म्हणजे कसं काय? हे तर माझं कार्यच आहे. एखाद्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर लेखक त्याची माहिती बरोबर त्यांचे स्वतःचे अनुभव पण त्याच्यामध्ये टाकतात. सारखे निस्वार्थी मित्र असल्यामुळे माझे मनोरंजनही होईल, ज्ञानही मिळेल आणि लेखनही सुधारेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही तुला सोडून कुठेही जाणार नाही. साहित्याचे रंग विविध हे पूर्वीचे सारे रसिक गजरा, इंद्रधनुष्य सप्तरंगी जसे सुशोभित करणे गजरा. काय मंडळी, तुम्हालाही कळले असेल ना साहित्याचे प्रकार. आज आमच्या संपलेल्या सुद्धा साहित्याचे प्रकार म्हणजे काय ते कळले आणि ते तुझे गृहपाठ आनंदाने पूर्ण करू शकते. अनेक तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया. आजच्या या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व येथे एकत्र जमलो आहोत. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मराठी दिवस अत्यंत सुंदर आणि उत्साहात साजरा केला. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन. खूपच छान केलं सर्वांनी. सादरीकरण जे केलं ते खूपच छान. मराठी विभागाचे आणि संस्कृत तव इथे जन्मले आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले. भक्ती आणि